नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, काल आंतरजिल्हा बदलीच्या जाहिराती बाहेर आल्या आणि त्यानंतर बऱ्याचशा जणांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न निर्माण झाले आणि त्याचमुळे आजचा हा व्हिडिओ आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो, खूप महत्त्वाच्या गोष्टी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळणार आहे। जसे की शिक्षक भरतीच्या जाहिराती, जागा, सर्व आपण आज डिटेलमध्ये बोलणार आहोत। तुम्ही जे मला कालपासून प्रश्न करत आहेत, कमेंट्स येत आहेत, मेसेजेस येत आहेत, तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आज मी देण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। आणि अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी तुम्ही जर आपला अजूनही पॅशनेट जर्नी चॅनल सबस्क्राइब केलं नसेल ना, तर अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करून घ्या। बघा फ्रेंड्स, आता तुम्हाला माहित आहे की जोपर्यंत आंतरजिल्हा बदली पूर्ण होत नाही तोपर्यंत शिक्षक भरतीची पुढची प्रोसेस होऊ शकत नाही। कारण जे काही शासनाचं म्हणणं आहे की ही शेवटची आंतरजिल्हा बदली आहे, यानंतर आम्ही आंतरजिल्हा बदली करणार नाहीत। तर त्यामुळे जे काही नवीनही म्हणजे जे पात्र शिक्षक होते त्यांना पुन्हा फॉर्म भरण्यासाठी डेट वगैरे दिली आणि त्यानंतर आंतरजिल्हा बदलीची प्रोसेस चालू आहे। तर त्यामध्ये आपल्याला जाहिराती बघायला मिळाल्या। तर त्यामुळे प्रत्येकाच्या मनात प्रश्न पडला तर की जाहिराती बघायला मिळाल्या तर काही ठिकाणी काही प्रवर्गाला अतिशय शून्य जागा आहेत, काही जिल्ह्यांना शून्य जागा आहेत। मग आंतरजिल्हा बदलीच्या ज्या जाहिराती आहेत त्याच जाहिराती शिक्षक भरतीसाठी असणार का? तर हो मित्रांनो, या जाहिरातीच आपल्यासाठी देखील असणार आहे, परंतु याच्यामध्ये काहीसा बदल असणार आहे। सध्या ईडब्ल्यूएस प्रवर्गाला शून्य जागा दाखवत आहे, त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत की ईडब्ल्यूएसला तर इथे शून्य जागा दाखवत आहे, मग शिक्षक भरतीमध्ये ईडब्ल्यूएसला देखील शून्य जागा असतील का? तर असं अजिबात असणार नाही। ईडब्ल्यूएसच्या ज्या जागा आहेत त्या त्यांच्या क्रायटेरियानुसार त्यांना येणार आहेत। सध्या हा आंतरजिल्हा बदलीचा टप्पा आहे। आंतरजिल्हा बदल्या ह्या तुम्हाला माहित आहे की जे विद्यार्थी ज्या शिक्षकांचं कंटिन्युएशन झालेलं आहे 5 वर्ष सर्व्हिसला, तर त्यांची आंतरजिल्हा बदली आहे। त्यावेळी ईडब्ल्यूएस प्रवर्गातील कोणी नसेल, त्यामुळे ईडब्ल्यूएस प्रवर्गामध्ये त्यांनी जागा मेन्शन केलेल्या नाहीयेत। त्यामुळे कदाचित नाहीये, 100% पुढच्या याच्यामध्ये ईडब्ल्यूएसला जागा येतील। त्याचबरोबर काही जिल्ह्यांमध्ये अतिशय शून्य अशा जागा दाखवत आहे, तर मित्रांनो तिथे देखील जागा येतील। सध्या फक्त ह्या आंतरजिल्हा बदलीसाठीच्या जागा दाखवल्या आहेत। आता हे जे रोस्टर आहेत हे कोणत्या वर्गाचं आहे? तर हे रोस्टर मित्रांनो 1 ते 5 वर्गाचं आहे। कारण प्रमोशन होत असताना जर तुम्ही कुठल्याही वर्गावर असेल, म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये आंतरजिल्हा बदली होत असताना तुमचं जर प्रमोशन झालेलं असेल तर ते तुम्ही डिमोशन होऊन तुम्ही आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र असतात। कसं असतं आंतरजिल्हा बदलीमध्ये? सुरुवातीला भरती प्रक्रिया होत असताना 1 ते 5 या वर्गाची भरती प्रक्रिया केली जात होती आणि 6 ते 8 या वर्गाचे पद हे प्रमोशननी भरले जात होते। हे तुम्हाला माहित आहे, म्हणजे अजूनही आतापर्यंत हेच करण्यात आलेलं आहे की प्रमोशननी पद भरली जात होते। त्यावेळी टीईटी सीडीटी असं काही नव्हतं, परंतु ज्यावेळी तुम्हाला आंतरजिल्हा बदली करायची असेल त्यावेळी तुम्ही घेतलेलं प्रमोशन सोडून त्यांचं डिमोशन करण्यात येतं, म्हणजे 1 ते 5 या वर्गामध्ये त्यांना कन्वर्ट करण्यात येऊन मग त्यानंतर त्यांची आंतरजिल्हा बदली होते। त्यामुळे जे जागा दिसत आहे तुम्हाला ते 1 ते 5च्या दिसत आहे। आता काही जणांचं असं म्हणणं असेल की 6 ते 8च्या वर्ग ज्यांचं सिलेक्शन 6 ते 8 साठी झालं असेल त्यांच्यासाठी मग आंतरजिल्हा बदली नाहीये का? तर मित्रांनो, शक्यतो अशा खूप रेअर केस आहे की ज्यांचं त्यावेळी 6 ते 8ला सिलेक्शन झालं, सुरुवातीपासूनच 1 ते 5च्या वगैरे जागा निघतात आणि प्रमोशननीच वरचे क्लासेस भरले जात होते 2013 पूर्वी। आता 2013 म्हणजे टीईटी लागू झाल्यानंतर 17 साली भरती झाली आणि त्यानंतर या गोष्टी सुरू झाल्या की 6 ते 8 वर्गासाठी टीईटी 2 पेपर क्वालिफाईड असणाऱ्यांना घेतलं जातं। तर हे थोडंसं पूर्वीच्या बदल्या आहेत, म्हणजे 2010, 9, 8 या सुमाराच्या या बदल्या असायला हव्यात। त्यानंतर शिक्षक भरती तर झालेली नाही, तुम्हाला माहित आहे। 10 नंतर जे काही तुम्हाला म्हणजे पुढची ह्या गोष्टी माहित आहे, त्यामुळे शिक्षक बदलीमध्ये कमी उमेदवार असतील, कारण आता आंतरजिल्हा बदलीचे 5 टप्पे झालेले आहेत, उर्वरित 1 टप्पा आहे। त्यामुळे यामध्ये जास्त फेरफार होणार नाही। आता नवीन काही शिक्षकांना संधी दिली। आता बऱ्याच जणांचं म्हणणं की या ज्या जागा आहेत तर या जागांमध्ये जास्त बदल होईल का? तर अजिबात जास्त बदल होणार नाही मित्रांनो, थोडाफार बदल होईल आणि या जागांमध्ये आणखी 6 ते 8च्या जागा देखील ऍड होऊन येणार आहे। आता इथे कसं होतं की आंतरजिल्हा बदली झाल्यामुळे 6 ते 8च्या विद्यार्थ्यांना तो थोडासा फायदा होतो, खूप जास्त म्हणणार नाही परंतु थोडा नक्कीच होतो। कारण जे शिक्षक 6 ते 8ला आहे ते डिमोशन होऊन आंतरजिल्हा बदलीने 1 ते 5ला येतात, मग 1 ते 5च्या जागा
कमी होतात, म्हणजे ज्या कमी होतात इन द सेन्स त्या 6 ते 8च्या जागा ज्या असतात त्या ऑलरेडीच 1 ते 5च्या शिक्षकांनी प्रमोशनने घेतलेल्या असतात, तर त्यामुळे मग त्या जागा कन्वर्ट होतात. अशा प्रकारे ह्यात थोडाफार बदल होऊन 6 ते 8च्या पण जागा येतील आणि 9 ते 12च्या पण जागा येतील. हे सध्या 1 ते 5च्या संदर्भामध्ये आहेत. आता टोटल व्हॅकन्सीज त्यांनी देणं अपेक्षित आहे, कारण व्हॅकन्सीज त्याच ओपन कराव्या लागतात त्यांना ज्या व्हॅकन्सीज भरणार आहेत. म्हणजे ह्या ज्या जागा दिसत आहेत, बऱ्याचशा जणांचं असं म्हणणं आहे की ह्या ज्या 14,000 जागा दिसत आहेत मॅडम, ह्या पूर्ण येणार नाहीत, यातल्या काही कमी येतील का, याच्यात 50% येतील का, 30% येतील का, तर असं नाही मित्रांनो. या जागा त्यांनी पूर्णतः भरणं, म्हणजे आंतरजिल्हा बदली झाल्यानंतर ज्या जागा राहणार आहे त्या पूर्ण भरणं अपेक्षित आहे, कारण आंतरजिल्हा बदलीमध्ये त्याच जागा शो करता येतात ज्या जागा आता भरायच्या आहेत. त्यामुळे या जागांमध्ये ते कपात करू शकत नाहीत, परंतु तरी देखील मी 100% गॅरंटी यासाठी देऊ शकत नाही, कारण शिक्षण क्षेत्रामध्ये हे असं क्षेत्र आहे की यामध्ये जे दाखवलं जातं किंवा बोललं जातं त्याच गोष्टी कृतीमध्ये होत नाही. यासाठी तुम्हाला इतिहास माहित आहे की गोष्टी कशा घडतात, परंतु नियमाने या पूर्ण 14,000 जागा त्यांनी या ज्या 1 ते 5च्या आहे पूर्ण 14,000 जागा आंतरजिल्हा बदलीनंतर शो करायला पाहिजे. त्यामध्ये ऍड पुन्हा म्हणजे ह्या जागा मित्रांनो फक्त आणि फक्त जिल्हा परिषदेच्या, यामध्ये पालिका महानगरपालिका या जागा नाहीयेत. जिल्हा बदली ही फक्त सध्या जिल्हा परिषदेची आहे, त्यामुळे त्या जागा यामध्ये ऍड होतील, रयच्या जागा यामध्ये ऍड होतील, 6 ते 8च्या जागा यामध्ये ऍड होतील, 9 ते 12च्या जागा यामध्ये ऍड होतील. त्यामुळे हा आकडा भरपूर होतो. परंतु आता त्याच गोष्टी आहे की शासनाने सांगितल्याप्रमाणे जसं की 20,000 जागा म्हणताय, तर यात 14,000 प्लस बाकीच्या जागा. आता बरेचसे जण मला म्हणतात की मॅडम या 14,000मध्ये पेसाचे मायनस करा, हे मायनस करा आणि 4-4,500 जागांची भरती होईल, तर तसं होणार नाही. जागा दाखवल्या तर जागा भरती करणं हे बंधनकारक असणारच आहे, कारण ज्या जागा रिकाम्या आहेत त्याच जागा आंतरजिल्हा बदलीला शो करायच्या होत्या, हा तर नियम होता. तर अशा प्रकारे जागांचं तुम्ही जे काही बघितलंय की या ठिकाणी या जागा यामध्ये थोडा बदल होऊ शकतो. ईडब्ल्यूएस ला जागा येणार आहे, ज्या ठिकाणी रोस्टरमध्ये 0-0 दाखवत आहे तर तिथले रोस्टर वगैरे कंप्लीट झाले मित्रांनो, तिथं व्हॅकन्सीज पण आहेत, त्या तुमच्या याच्यामध्ये ऍड केल्या जातील. जेव्हा आपल्या जाहिराती येतील, तेव्हा शिक्षक भरतीच्या जाहिराती येतील ना, तेव्हा त्या गोष्टी तिथे ऍड केल्या जाणार आहे. आता मेन मुद्दा आहे की आंतरजिल्हा बदली नेमकी कधी होईल आणि जाहिराती आपल्या अपलोड कधी होतील. तर मित्रांनो, आंतरजिल्हा बदलीला एवढा वेळ लागत नाही, प्रोसेस करायला एवढा वेळ लागत नाही, परंतु शासन ही गोष्ट कितपत लांबवतं हे डिपेंड त्यांच्यावर आहे. आणि पुन्हा शिक्षण मंत्र्यांनी तुम्हाला माहिती आहे की हिवाळी अधिवेशनामध्ये ज्या प्रकारे सांगितलं की पुढच्या 2 महिन्यामध्ये भरती होईल, तर मग पुढच्या 2 महिन्यामध्ये होईल का? तर मित्रांनो, आंतरजिल्हा बदलीचा टप्पा पूर्ण होऊन ज्यावेळी जाहिराती येतील, ऍक्च्युअल जाहिराती येतील, त्यानंतर थोडासा अंदाजा लावू शकतो की खरंच किती महिन्यामध्ये भरती होईल. जोपर्यंत प्रत्यक्षात अभियोग्यता धारकांसमोर लॉग इनला जाहिराती येत नाही तोपर्यंत आज रोजी सांगू शकणार नाही, कारण आतापर्यंत गेले 9-10 महिन्यांपासून भरपूर जाहिराती, भरपूर डेट पाहिल्या, भरपूर महिने, भरपूर आठवडे ऐकले, परंतु कुठलीच गोष्ट आतापर्यंत खरी ठरली नाही. त्यामुळे खरोखर इथे सांगता येणार नाही की नेमका किती कालावधी लागू शकतो. केलं तर हे 2 महिन्यातच होईल, नाहीच केलं तर हे 6 महिने देखील होऊ शकणार नाही. ही सत्य परिस्थिती आहे. आता हे मी वेगळ्याने सांगायची गरज नाही, मला असं वाटतं आता हे प्रत्येक अभियोग्यता धारकाला पाठच झालेला आहे की नेमक्या गोष्टी कशा घडत आहे. पावसाळी अधिवेशनामध्ये आपला मुद्दा लावून धरला होता, त्यावेळी एक रोड मॅप सांगितला गेला होता, तो फॉलो केला गेलेला नाहीये. आता हिवाळी अधिवेशनामध्ये पुढचे 2 महिने सांगितले आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की प्रोसेस ही सर्वांना माहिती आहे. एकटे शिक्षण मंत्री जर सोडले तर सर्वांना प्रोसेस माहित आहे, फक्त कशा गोष्टी आहे की त्या वेळेत केल्या गेल्या पाहिजे. आता तुम्हाला माहिती की मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये समथिंग हे लागणार आहे, आचारसंहिता लागणार आहे आणि डिसेंबर आता संपत आला आहे असंच आपण म्हणू, कारण की 15 तारखेपर्यंत आता आंतरजिल्हा बदल्या, त्यानंतर प्रोसेस, त्यानंतर जाहिराती येणार. म्हणजे फक्त जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्यामध्ये शिक्षक भरती करणार का, हा फार मोठा प्रश्न आहे, कारण मार्चमध्ये आचारसंहिता लागणार आहे. कारण शिक्षक भरती करणं ही एक प्रोसेस आहे, कारण आता सध्या जाहिराती येणार, मग पसंतीक्रम दिली जाणार, मग त्याच्यानंतर फायनल सिलेक्शन आणि त्यानंतर मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्यानंतर तुम्हाला तुमचं समुपदेशन. ही प्रोसेस मित्रांनो, याला वेळ लागतोय. म्हणजे अगदी म्हटलं आणि लगेच केलं असं नाही, परंतु ही स्टार्ट झाली पाहिजे. याला सुरुवातच नाहीये, इथे जाहिरातीच नाहीये, मग पुढची प्रोसेस घडणार कशी? आता जे 2017ची जी यादी लागली होती मित्रांनो, तुम्ही काल वाचलंच असेल, 2017ची ज्या यादी लागली होती त्यांची पुढची प्रोसेस सध्या त्यावर स्टे आलेला आहे. त्या काही गोष्टी आहेत त्या मी नंतर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये क्लिअर करेल काय गोष्टी आहेत. म्हणजे शिक्षक भरती वाटते तितकी सोपी अजिबातच नाहीये. 2017च्या विद्यार्थ्यांनी एवढी वाट बघितल्यानंतर आता
ते कोर्ट केस आहे त्या गोष्टी नंतर घडतील. माजी सैनिकांबद्दल मला सातत्याने विचारलं जात आहे मित्रांनो, त्याबद्दल सध्या कसल्याच प्रकारचे अपडेट नाही. त्या जागा भरल्या जाणार आहेत हे त्यांनी स्वतः नोटिफिकेशनमध्ये सांगितलं आहे. नोटिफिकेशनमध्ये सांगितलं आहे त्यामुळे कदाचित आंतरजिल्हा बदलीनंतर ती प्रोसेस होऊ शकते. सध्या तरी काही नाहीये, परंतु तुम्ही जर वेटिंगवर असाल, समजा 2017 वाले, तर तुम्ही निवेदन वगैरे तयार करा आणि माजी सैनिकांच्या जागेसाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. जर तुम्हाला असं वाटत असेल की माझं 1 मार्काने राहिलं, माझं 2 मार्काने राहिलं, तर तुम्ही त्या माजी सैनिक जागांसाठी नक्कीच प्रयत्न करावा असं मला वाटतं. तर कारण की कसं असतं की स्वतःच्या हक्कासाठी स्वतःलाच लढावं लागेल. आता कुणी येणार नाही. मागच्या वेळी पण आपल्या काही अभियोग्यताधारकांनी उपोषण वगैरे केले तेव्हा या जे 2017चा राऊंड झाला, त्यानंतर आता जो दुसरा राऊंड बाकी आहे, शासनाला स्वतः कुठल्याच गोष्टी करायच्या नाहीयेत. तुम्हाला माहित आहे शासनाची मनस्थिती काय आहे शिक्षक भरतीच्या बाबतीमध्ये. तरी फक्त आकडा फुगवून सांगितला जातो की इतिहासामध्ये एवढी भरती वगैरे वगैरे, परंतु रियालिटी काय आहे हे तुम्हाला माहित आहे. आता सध्या बरेचसे अभियोग्यता खूप कन्फ्युज आहे आंतरजिल्हा बदलीचे रोस्टर बघून की ते जागाच नाहीये, कास्टला जागाच नाहीये. परंतु मित्रांनो, रोस्टर जे कंप्लीट झालेले आहेत कशासाठी, शिक्षक भरतीसाठी, त्यानुसार जागा येतीलच तुम्हाला. हे सध्या आंतरजिल्हा बदलीसाठी आहे. या जागा तुम्हाला ॲज इट इज येणारच आहे, त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. फक्त शिक्षक भरती वेळेत पूर्ण व्हावी अशी आपण आता अपेक्षा व्यक्त करूया. आय होप तुमच्या बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या असतील. यामध्ये बऱ्याचशा गोष्टी छोट्या छोट्या बऱ्याच गोष्टी आहे, परंतु मी सगळ्याच गोष्टी इथे सांगणार नाही, कारण की एवढ्या सगळ्या गोष्टी आपण समजून पण काही फायदा नाहीये. तुम्हाला माहिती आहे की टप्पे आहेत, आंतरजिल्हा बदली होणार आहे, त्यानंतर शिक्षक भरती होणार आहे, परंतु विद्यार्थ्यांचं जे कन्फ्युजन होतं काही जागांबद्दल, तर हे असं होणार नाही. तुमच्या कॅटेगरीला जागा येणार आहे शिक्षक भरतीमध्ये. सध्या आंतरजिल्हा बदलीमधलं आहे, परंतु हे जरी आंतरजिल्हा बदलीमधलं रोस्टर असलं तरीही आपल्या शिक्षक भरतीच्या जाहिराती असं म्हणता येईल. परंतु यामध्ये गोष्टी ऍड देखील होणार आहेत, थोडाफार चेंज होणार आहे. ज्या जागा दिसत आहे त्या जागा पूर्ण येणं अपेक्षित आहे, कारण त्याच जागा शो करायच्या असतात. हे मी पुन्हा एकदा रिपीट तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि आता पुढची प्रोसेस बघूया. सध्या तरी सांगितलं जात आहे येते 2 महिने, परंतु जाहिरात आल्यानंतर त्यानंतर फायनल सिलेक्शन वगैरे या गोष्टीला वेळ लागू शकतो, त्यामुळे थोडंसं अवघड वाटतंय. परंतु जेवढ्या लवकर आंतरजिल्हा बदलीचा टप्पा होईल तेवढ्या लवकर पुढची प्रोसेस होईल, कारण सरकारवर देखील त्या गोष्टीचा दबाव आहे. परंतु दबाव आहे असं वाटत नाही, कारण पहिल्या आठवड्यामध्ये जर आचारसंहिता लागत असेल तर येत्या 2 महिन्यामध्ये भरती प्रक्रिया खूप जलद गतीने त्यांना करावी लागणार आहे. आंतरजिल्हा बदलीला आता डेट वाढवून देऊ नये, जेणेकरून मग ती लवकर होईल. त्यानंतर येणाऱ्या जाहिराती या 15 ते 15 दिवस लॉग इनला ठेवल्या पाहिजे. तेवढ्याच दिवसांमध्ये त्यांच्याकडून जाहिरात म्हणजे विद्यार्थ्यांकडून प्राधान्यक्रम घेतले पाहिजे. त्यासाठी पण डेट वाढवली नाही पाहिजे, जेणेकरून पुढची भरती प्रक्रिया लवकर होईल. आता आणि बऱ्याच काही टीईटी फ्रॉडवाल्या विद्यार्थ्यांचं देखील रजिस्ट्रेशन बाकी आहे, ते देखील त्यांना तोच वेळ ठरवून दिला पाहिजे. या गोष्टीचं काटेकोरपणे पालन केलं आणि याच महिन्यामध्ये जर जाहिराती शो केल्या तर गोष्टी 2 महिन्यामध्ये शक्य आहेत. परंतुचं पुढे बोलणे म्हणजे तुम्हाला माहित आहे की प्रोसेस खूप जलद गतीने प्रोसेस होत नाही. तर मित्रांनो, याच काही गोष्टी, महत्त्वपूर्ण गोष्टी मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आय होप तुम्हाला कळाल्या असतील. जरी तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपलं पॅशनेट जर्नी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जाते. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत चॅनल सोबत राहा. धन्यवाद.